नमस्कार, मी त्रिविक्रम हिरलेकर. न्यूज टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे सिनेमातली विश्वनिर्मिती. या विषयावर आपल्याशी बोलायला आपल्या सोबत आहेत लेखक दिग्दर्शक श्री सौरभ भावे. सौरभ सर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी ताऱ्यांचे बेट, हापूस, टिप्सी, चुंबक, उन्हाळ या मराठी चित्रपटांचे तसेच हिंदीत हवाईजादा या चित्रपटाचे लेखन केलं आहे. बोनस या मराठी चित्रपटाचं त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे आणि सोनी लिव्ह वरील प्रसिद्ध वेबसिरीज महाराणीच्या तिसऱ्या पर्वाचे ते दिग्दर्शक आहेत. चला तर मग सौरभ सरांकडून जाणून घेऊया सिनेमातल्या विश्वनिर्मितीबद्दल. हाय त्रिविक्रम. हॅलो, मी आज तुम्हाला बोलवलंय आपल्या पॉडकास्टमध्ये. तर आपला विषय आहे सिनेमातली विश्वनिर्मिती. सो जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा विचारलेलं सर आपल्याला विश्वनिर्मितीवर पॉडकास्ट करायचा आहे, तेव्हा तुमची रिएक्शन एकदम बघण्यासारखी होती. अरे विश्वनिर्मितीवर मी काय बोलणार, त्याला मोठे मोठे सायंटिस्ट लोकांनी अजून शोधलं नाहीये. पण सर तुम्ही कथेतले सायंटिस्ट आहात आणि तुम्ही त्याच्यातली विश्वनिर्मितीचा कोड ब्रेक केलेला आहे. सर मला एक सांगा की जेव्हा मी सांगितलं कथेतली विश्वनिर्मिती म्हणजे वर्ल्ड बिल्डिंग, टेक्निकली बोलायला गेलं तर जे एखाद्या गोष्टीचा जीव असतो, तर आम्हाला जरा प्लीज इलॉबरेट करून सांगाल का की हे विश्वनिर्मिती एक्झॅक्ट कशी असते? सो त्रिविक्रम, मी जी तुला रिॲक्शन दिली, जी तू मेन्शन केलीस आत्ता, त्याचं कारण हे होतं की विश्वनिर्मिती खूप वास्ट सब्जेक्ट आहे. सिनेमातली विश्वनिर्मिती सुद्धा. आणि मी फक्त 2 प्रोजेक्ट्स डिरेक्टर म्हणून जुना आहे. सो माझा अनुभव त्या मानाने तोकडा आहे असं म्हणूया आपण. ठीक आहे, पण तरी माझ्या 2 प्रोजेक्ट्स मधून मी जे काही शिकलो समजलो ते मी शेअर करतो तुझ्यासोबत. मला असं वाटतं, आणि मी दिग्दर्शक म्हणून जरी कम्पॅरेटिव्हली नवा असलो तरी लेखक म्हणून माझा अनुभव आय थिंक बऱ्यापैकी आहे मोठा. त्यामुळे मी नेहमी असं म्हणेन की इट ऑल स्टार्ट्स विथ द रायटिंग इटसेल्फ. कारण सिनेमामध्ये किंवा कुठल्याही दृकश्राव्य माध्यमात, आपण OTT म्हणू, सिनेमा म्हणू, कुठचंही स्टोरी टेलिंगच्या कुठल्याही दृकश्राव्य माध्यमात इट इज अ ट्रान्झिशन फ्रॉम वन आर्टिस्ट टू दी अदर, आणि इव्हेंच्युअली व्हॉट यू सी ऑन द स्क्रीन. बरोबर. आणि त्यामुळे दॅट मेक्स इट इव्हन मोर डिफिकल्ट. कादंबरीचं आपण उदाहरण घेऊ एखाद्या, तर तिथे लेखक आणि वाचक यांच्यामध्ये कोणीच नसतं. त्यामुळे पण त्याचा एका अर्थाने इट इज ऑल्सो मोर चॅलेंजिंग, कारण अशा प्रकारे ती विश्वनिर्मिती करावी लागते किंवा ते जग उभारावं लागतं इन टर्म्स ऑफ रायटिंग, की वाचणाऱ्याला त्याचा एक अंदाज आला पाहिजे, पण जे चित्र त्याच्या विचारांमध्ये किंवा मनपटलावर उभं राहील ते मात्र त्याचं स्वतःच असतं. म्हणजे इट इज सिमिलर येट डिफरंट इन अ पर्सनल वे. उदाहरणार्थ, मी ययाती कादंबरी वाचतोय, तर माझ्या डोळ्यासमोर उभी राहणारी बाग किंवा वन हे वेगळं असतं, आणि तू वाचताना तुझ्या डोळ्यासमोर जे उभं राहील ते वेगळं असतं. पण दोन्ही सुद्धा असं नाही होत की तुझ्या डोळ्यासमोरची बाग बागच नाही आणि वेगळंच काहीतरी, असं नाही होत. त्यांनी खूप डिटेलमध्ये, आणि एस्पेशली खांडेकरांनी इतकं डिटेलमध्ये लिहिलंय की तुला पानपानभर त्याचं वर्णन लिहिलेलं आहे. प्रोबॅबली ही वॉन्ट्स टू टेक इट क्लोजेस्ट टू हिज इमॅजिनेशन. त्यांच्या मनातलं जे इमॅजिनेशन आहे त्याच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रयत्न केला. सिनेमाच्या बाबतीत असं होतं की तुला लिहिताना इन डिटेल लिहावंच लागतं, की तुला आणि हे सगळं कशासाठी, तर इव्हेंच्युअली जो ऑडियन्स जाऊन थिएटरमध्ये फिल्म पाहणार आहे त्याला इमर्सिव्ह एक्सपिरियन्स मिळावा, यासाठी विश्वनिर्मिती, की त्याला तेवढे काही तास असं वाटावं की आपण त्या जगाचा भाग. आणि म्हणून तो काळोख, की तू बाहेरचं जग विसरून तू त्या जगाचा भाग व्हावास. याच्यात लेखकाचा सगळ्यात
सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणूया, मी श्रेय वगैरे म्हणण्यापेक्षा ती जबाबदारी ही आहे की त्या जगाचे रूल्स हा. त्या लेखकाने लिहितानाच सेट करायचे असतात. अच्छा. हा. आणि हे जास्त चॅलेंजिंग आहे फॉर की एखादं जग जे आपल्या अवतीभोवतीच्या जगापेक्षा खूप वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे ही खूप मोठी नावं आहेत सिनेमांची, पण अवतार म्हण किंवा अशा प्रकारच्या ज्या फिल्म्स आहेत ज्याचं रेफरन्सिंग खऱ्या जगातनं करणंही कठीण आहे, कारण ओके. असं जग अस्तित्वातच नाही. हा हा पण मग अशा जगामध्ये काय नियम असतील, हा हा. कुठले प्राणी असतील, झाडं कशी असतील, तुला प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग करावं लागतं. ते लिहिताना सुद्धा त्याचे बेसिक रूल्स सेट करावे लागतात. ओके. फ्रँकली स्पीकिंग, इवन इन अ नॉर्मल फिल्म हा. हे रूल्स दे एक्झिस्ट. ओके. येस. ते त्याच्या स्ट्रक्चरमध्ये हे रूल्स असतात, त्याच्या नॅरेटिव्ह स्टाईलमध्ये ते रूल्स असतात, हा. आणि ते रूल्स सगळी कॅरेक्टर्स फॉलो करत असतात. नाहीतर ओके. आपण बरेचदा असं होतं, आपण म्हणतो की अरे वो इनकन्सिस्टंट लगा, वो तो कॅरेक्टर काहीतरी भलताच वागत होता, हा हा. त्याने काय ते अचानक एक सीन वेगळाच वाटला, तो ओके. त्या जगाचा भागच नाही. अच्छा. असे जे आपल्या रिएक्शन्स येतात त्या त्यामुळे येतात की त्या जगाचे नियम मोडले गेलेले असतात. ओके. हा. आलं लक्षात. आता हे जे जग आपण उभं करतो, ते जग उभं करताना त्याचे नियम बांधत असताना लेखकाने ते कितीही बांधले हा. तरी इथे स्क्रिप्ट इज नॉट द फायनल मटेरियल. ओके. सो असं नाही होत की मी स्क्रिप्ट लिहिली आणि ती वाचकाने वाचली आणि झालं, ओके. दॅट इज हाऊ इट इज सपोज टू बी. तर नाही, मग त्याच्यामध्ये एक दिग्दर्शक इन्व्हॉल्व्ह होतो, त्याच्यात दिग्दर्शक आपली टीम इन्व्हॉल्व्ह करतो, आणि जरी ती विजन त्याची असली हा. तरी त्या विश्वनिर्मितीमध्ये या सगळ्या आर्टिस्टची खूप महत्वाची आणि मोठी भूमिका असते. ओके. दिग्दर्शक फक्त एवढंच पाहू शकतो की त्याने एनविजन केलेल्या जगाशी संलग्न किंवा त्या पॅरामीटर्स मध्ये बसणाऱ्या त्या गोष्टी आहेत. ओके. आलं लक्षात. आणि इफ दे डू, तर आय थिंक ती विश्वनिर्मिती जी तू म्हणतोयस किंवा ते जे एक वर्ल्ड बिल्डिंग आहे, ओके. ते मग आपल्याला तसं भावतं आणि मग आपण म्हणतो की हा यार मजा आया, असे लगा की 2.5 तास आपण त्या जगात होतो. हा हा. आपण जे असं आपसुकपणे म्हणून जातो त्याच्यामध्ये खूप मोठी टीम काम करत असते, हो. आणि ते सगळे एका पर्टिक्युलर दिशेने, त्या पर्टिक्युलर मोटिव्हने काम करत असतात, ओके. आणि यात सगळे मोडतात. अच्छा. म्हणजे विश्वनिर्मिती म्हणजे फक्त प्रोडक्शन डिझाईन किंवा एक छान सेट बनवला आणि विश्व तयार झालं असं होत हा. नाही. त्या विश्वाशी संलग्न कॉस्ट्युम्स म्हण, त्या ओके. विश्वाशी संलग्न हेअरस्टाईल म्हण. Nice. नाहीतर आपण, तू पाहिलं असशील की बरेचदा असं होतं की बाकी सगळं छान असतं, प्रोडक्शन डिझाईन एकदम उत्तम असतं, लोकेशन छान असतात, कपडे छान असतात, पण मग हेअरस्टाईल फसते. हा हा. आणि मग अचानक लोक म्हणतात की अरे याचा अचानक या सिनेमात स्पाइक कट कसा. ओके. हा हा. मग ती जी एक विश्वनिर्मितीची प्रोसेस आहे, हा त्या हा. प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी येतात आणि त्या ओके. सगळ्या एकरूप झाल्या पाहिजे. हा हा. त्याच्यात नॉट जस्ट कॅमेरा वर्क किंवा कॅमेरा कशा पद्धतीने ऑपरेट होईल, तो एक भाग झाला, पण त्याचं लाइटिंग कसं होईल, ते त्या विश्वाशी संलग्न सुसंगत आहे का. कारण हम्म. बरेचदा आपण फिल्म एखादी ऐतिहासिक पाहतो आणि त्याच्यात बरेचदा अशा गोष्टी असतात की ज्या खटकतात. ते का होतं, कारण ते विश्व, त्याचे आणि रेफरन्सेस आहेत आपल्याकडे हम्म. ऐतिहासिक गोष्टींचे, की तेव्हा एखादी गोष्ट कशी होती, महाल कसा होता, कपडे ओके. कसे लोक घालायचे. आणि अर्थात त्याच्यात पुन्हा काय म्हणूया, थोडी प्रोसेस अशी आहे सिनेमाची की त्याच्यात ऑफकोर्स लिबर्टीला वाव आहे. ओके. हा. त्यामुळे
तुझ्या कथानकानुसार ऐतिहासिक सिनेमात सुद्धा लिबर्टी घेणं इज फाईन, पण तो एक सब्जेक्टिव्ह मॅटर असतो की ती लिबर्टी किती घेतली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोहोचताना ते एक वेगळं जग क्रिएट झालंय असं फिलिंग येऊ शकतं का, हा हा. किंवा तुम्ही आणू शकता का, आणि ते लोकांच्या पचनी पडेल का, असे त्याच्यात बरेच अँगल्स असतात. पण मला असं वाटतं की लोकांच्या पचनी वगैरे पडणं हे दुय्यम आहे. इफ देर इज कन्व्हिक्शन, आणि जर दिग्दर्शक शुअर असेल की त्याला हे अशा पद्धतीने दाखवायचंय किंवा असं जग मांडायचंय, आणि त्याचा हेतू निव्वळ करायचंय म्हणून केलं असा न असता त्यामागे काही एक प्रॉपर विचार असेल, तर ते पोहोचतं. आणि तसं करायला हरकत नाही, पण त्याला प्रचंड क्लॅरिटी हा हा. आणि सॉलिड प्रिपरेशन लागतं. बरोबर. माझा दुसरा प्रश्न याच्याशीच निगडीत आहे, की आता समजा एखाद्या लेखकाने एखादी नॉवेल लिहिलेली आहे, म्हणजे त्याने स्वतःचं जग क्रिएट केलेलं आहे त्या नॉवेलमध्ये, आणि आता समजा त्याला ते त्याचं स्क्रीनवर उतरवायचं, म्हणजे त्याला ते त्याची फिल्म बनवायची किंवा वेब सिरीज बनवायची आहे. पण बऱ्याचदा काय होतं ना, की दिग्दर्शक जो असतो तो ते वाचून सुद्धा त्याला त्याचं व्हिजन कळत नाही, आणि मग त्याला काय होतं की त्याला खऱ्या जगाचे रेफरन्सेस द्यावे लागतात. किंवा आता समजा मी एक फॅन्टसी वर्ल्ड तयार केलेला आहे, पण दिग्दर्शकाला ते समजत नाहीये एक प्रकारे, कारण ते इतकं नवीन असतं की व्हिज्युअलाइज करणं, जसं तुम्ही म्हणाले, कठीण होऊन जातं बऱ्याचदा. सो मग आपण काय करतो की आपण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतो की आपण याला आता रिअल लाईफचे रेफरन्सेस देऊया. सो त्यावेळी त्या गोष्टीमध्ये काही कमी जास्तपणा किंवा त्या गोष्टीवर त्याचा फरक पडतो का? किंवा जर तो फरक, अर्थात फरक पडणारच आहे, कारण लेखकाने जे इमॅजिन केलेलं आहे ते वेगळं आहे आणि त्याला आता रेफरन्स वेगळा द्यावा लागतोय. मग ते कसं तुम्ही ऍडजस्ट कराल आणि कसं एंटरटेनिंग बनवाल? त्रिविक्रम, ह्याच्यामध्ये ना ही सिनेमा बनवण्याची प्रोसेसच अशी आहे की ज्याच्यामध्ये दिग्दर्शकाचं माध्यम आपण म्हणतो ते त्यासाठी म्हणतो, सगळीच माध्यमं लेखकांची आहेतच, हा. पण हे त्याचं जर वेटेज तू पाहिलंस तर आय थिंक इट इज मोर ऑफ अ डिरेक्टर्स विजन. आणि मला असं वाटतं की असं जे लेखकाचं वाटणं आहे की अरे त्याला कळलं, असं होतं. तू जे म्हणतोयस ती गॅप कायम लेखकाला वाटतं की अरे मी काय विचार केला होता आणि याने काय केलं. किंवा तू आता नॉवेलचं म्हणालास तर आपण साधं उदाहरण घेऊ, गाईड. हा. तर गाईड फिल्म जेव्हा विजय आनंदने बनवली, त्याच्यानंतर लेखकाला अजिबातच ही डिडंट अप्रूव्ह ऑफ द फिल्म. त्यांचं म्हणणं होतं ओके. मी काहीतरी वेगळंच लिहिलेलं आणि तुम्ही काहीतरी वेगळंच केलं. पण म्हणून ते चांगलं नाहीये का, तर ते लेजेंडरी आहे माझ्या मते, येस. ते आउटस्टँडिंग आहे. ते जे तिथे जी विश्वनिर्मिती झाली आहे गाईडमध्ये, म्हणजे पास्ट ट्रॅकची असो प्रेझेंट ट्रॅकची असो, ती ज्या पद्धतीने केली गेली ती आउटस्टँडिंग. येस. एव्हरीथिंग इज इन सिंक आणि वी लव्ह इट. येस. पण असं असू शकतं की लेखकाचं विजन काहीतरी वेगळं आहे, पण त्याला अशा दृष्टीने पाहणं की दिग्दर्शकाला कळत नाहीये, आय थिंक इट इज अ रॉंग वे ऑफ लुकिंग एट थिंग्स. ओके. मला तरी एस्पेशली रायटर म्हणून असं वाटतं, आणि तू म्हणतोयस तसं वाटायचंही की हे काय आहे, हे काहीतरी वेगळं होतंय, मी काहीतरी वेगळं. पण वेगळं होणं हे अधिक चांगलं होणं ही असू शकतं, हा हा. आणि ते खराब होणं ही असू शकतं. ओके. सो आपण ऍज अ रायटर वी शुड बी ओपन फॉर द फॅक्ट दॅट येस इट इज गोइंग टू बी डिफरंट. ओके. आणि एवढंच नाही तर तू तुझीच स्क्रिप्ट दोन वेगळ्या दिग्दर्शकांना दिलीस तर दोन वेगळ्या चांगल्या फिल्म्सही बनू शकतात. हा. आणि त्या लेखकाच्या विजनपेक्षा दोन्ही फिल्म्स वेगळ्या असू शकतात, ओके. वेगळ्याच होणार, कारण दोन वेगळे दिग्दर्शक ते बनवतायत, त्यांचं विजन वेगळं आहे, आणि तरीही त्या दोन्ही फिल्म्स चांगल्या असू शकतात. ओके. पण दॅट इज हाऊ द प्रोसेस इज. लेखकाने काय केलं पाहिजे, किंवा त्याला कसं समजवायचं, किंवा रेफरन्स लेखकाने द्यायचे, ही प्रोसेसच चुकीची. अच्छा. लेखकाने रेफरन्स तोवर मला तरी असं वाटतं की नाही देता कामा दिग्दर्शकाला, जोवर दिग्दर्शक स्वतःहून विचारत नाही की अरे मी हे वाचलं पण हे दोन गोष्टी मला कळल्या नाही, किंवा या दोन गोष्टी तू लिहिताना तुझ्या मनात काय होतं, किंवा ती काय प्रोसेस होती. आणि
अनलेस डिरेक्टर इज ऑलरेडी एनविजन्ड इट आणि इफ ही इज क्लिअर अबाउट इट, तर मग त्याने ते त्याच्या कन्व्हिक्शनने केलं पाहिजे. मला अच्छा नाही वाटत त्यात काही गैर आहे. अच्छा, आलं लक्षात. दॅट इज नॉट हाऊ द प्रोसेस इज सपोज टू बी. ओके. कारण बऱ्याचदा काय होतं ना, की आपण आता एखाद्या गोष्ट लिहिलेली आहे. ते आपण एक विश्वनिर्मिती संदर्भात बोलताना एखादं आपण नॉव्हेल लिहिलेलं आहे. सो आपण बऱ्याचदा काय करतो, आपण ग्राफिक्स डिझायनर्सना सांगतो, की तुम्ही मी ज्या डिस्क्रिप्शन देतोय त्याच्यावरचं स्केच बनवा, स्केचेस बनवा किंवा फोटोज बनवा, की हे जग कसं असेल. सो त्याच्यामुळे ते इमॅजिन होऊ शकतं आपल्याला. पण हे तू ऍज अ काय करतोस? हां? तू ऍज अ रायटर बनवायला सांगतोयस ना? हां, ॲज अ रायटर म्हणजे इन इन मेकिंग ऑफ फिल्म मेकिंगमध्ये, इन प्रोसेस ऑफ फिल्म मेकिंग. त्याचं व्हिजन त्याला नाही, बट कागदावर. दॅट इज नॉट रायटर्स जॉब. व्हॉट यू आर डुईंग इज ऍक्च्युअली यू आर इंटरव्हिनिंग. तू दिग्दर्शकाच्या प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण करतोस. अच्छा, ओके. असं होतंय. दॅट इज नॉट, यू आर नॉट सपोज टू डिझाईन वगैरे. ते तुझ्या पुरतं तू करत असशील तर इट्स फाईन. किंवा ग्राफिक नॉव्हेल असेल तर इट्स डिफरंट. हां, हां, हां. ग्राफिक नॉव्हेल आहे आणि तू त्याच्यात जे काही लिहितोयस आणि तू ग्राफिक्स बनवून घेतलेस फॉर अ ग्राफिक नॉव्हेल, इट्स अ डिफरंट थिंग. ओके. बट तू दिग्दर्शकाला देताना ग्राफिक्स दिलेस तर आय डोंट नो हाऊ द डिरेक्टर विल टेक इट. ही प्रोबॅबली वुड से की नो, आय डिस्कार्ड एव्हरीथिंग दॅट यू हॅव डन. अच्छा. मला माझ्या पद्धतीने ही फिल्म सांगायची ओके, आहे किंवा ओके. बनवायची. आलं लक्षात, आलं लक्षात. आणि नॉव्हेल इज अ व्हेरी, नॉव्हेलवरनं फिल्म नाही बनत आहे. बरोबर. तर तू महत्वाचा टप्पाच गाळतोयस त्यात. अच्छा. की मी एक नॉव्हेल लिहिलं आणि नॉव्हेलमध्ये मी माझ्या मनात अशा इमेजेस होत्या आणि मी नॉव्हेल मधल्या काही पानांमध्ये जसे काही रेफरन्स इमेजेस म्हणून टाकले जातात किंवा काही फोटोज किंवा काही चित्र टाकली जातात. दॅट इज जस्ट फॉर द सेक ऑफ नॉव्हेल. आणि नॉव्हेल तू लिहिलंस, ते ग्राफिक असेल किंवा ते ग्राफिक नॉव्हेल नसेल, तरी वाचणाऱ्याने ते वाचलं आणि तिकडे विषय संपला. आणि मग वाचणाऱ्याला ते आवडलं किंवा नाही आवडलं. पण नॉव्हेलवरनं फिल्म नाही बनत. ओके. फॉर एक्झाम्पल हॅरी नॉव्हेल पॉटरचं. आणि फिल्म बनण्याच्या मध्ये, सॉरी, नॉव्हेल आणि फिल्म बनण्याच्या मध्ये स्क्रीन प्ले नावाचा एक खूप मोठा हो, हो, हो. संघर्षाने भरलेला एक मोठा टप्पा आहे. येस, येस. संघर्षाने भरलेला. वॉव! येस सर. खरं संघर्षच आहे सर. पण फॉर येस. एक्झाम्पल मला सांगायचं होतं हॅरी पॉटर. आता हॅरी पॉटरमध्ये पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या पुस्तकांमध्ये वेगळ्या आहेत आणि सिनेमामध्ये पूर्णपणे वेगळ्या दाखवलेल्या आहेत. सो ती ती रिक्वायरमेंट आहे. सिनेमामध्ये दाखवण्यासाठी काही-काही गोष्टी आपल्याला त्याच्यातल्या बदलाव्या लागतात. त्या कंटिन्युइटीमध्ये येण्यासाठी. सो तसं मी एक्झाम्पल म्हणून बोलत होतो, की जेव्हा एखादा रायटर. नाही, हां. बदलाव्या लागतात नाही. मला असं वाटतं की हॅरी पॉटर हे तू नॉव्हेल, मुळात हे जे आपल्याकडे प्रघात आहे ना, की नॉव्हेल वाचायचा आणि मग सिनेमा बघायचा हां. आणि मग जज करायचं की अरे नॉव्हेलमध्ये असं होतं. ओके. मुळात तू जेव्हा नॉव्हेल वाचतोस तेव्हा तू एक पूर्ण नॉव्हेल व्हिज्युअलाइज करतोस. हो, हो, हो. प्रॉब्लेम हा होतो की तुझं व्हिज्युअलायझेशन हे कधीच दिग्दर्शकाने उभ्या केलेल्या व्हिज्युअलायझेशनची मॅच होऊच शकत नाही. अच्छा. कसं होणार? इट इज इम्पॉसिबल, राईट? बरोबर. त्याने त्याचं विजन पडद्यावर मांडलं बरोबर. आणि तुझं विजन तुझ्या फक्त मनात आहे. हाऊ मनात. विल दॅट मॅच? ओके. इट कांट मॅच. आणि मग जनरली रिॲक्शन निघतात, अरे नॉव्हेल खूप चांगलं होतं, सिनेमा हां. त्याच्या जवळपासही नव्हता. पण तशा दृष्टीने पाहिलंच नाही पाहिजे त्याच्याकडे. इट्स अन इंडिपेंडेंट प्रोडक्ट. ओके. प्रोडक्ट खराब शब्द आहे, पण इट्स अ इंडिपेंडेंट क्राफ्ट, आर्ट, हां. व्हॉटएव्हर. आणि त्यातून हा सिनेमा मी पाहिला आणि मला आवडला किंवा नाही आवडला किंवा मला त्यात काय आवडलं आणि काय नाही आवडलं, इतकंच ते मर्यादित असलं पाहिजे. हां, हां. यू कॅन कम्पेअर इट टू नॉव्हेल. दीज आर टू डिफरंट थिंग्स. ओके. आलं लक्षात. मला अजून एक आता इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे एक आपली रायटर्सची एक प्रॅक्टिस म्हणून एक आपण करतो, की क्वेंटिन टॅरेंटिनो मधलं म्हणजे त्याच्या फिल्म्स मधला एखादा कॅरेक्टर घ्यायचा आणि हॅरी पॉटरचं जग तयार करायचं. सो तो ते कॅरेक्टर या जगात टाकलं, तर ते कसं रिएक्ट होईल? किंवा तशी कुठली गोष्ट बनेल? सो असा माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, की ही प्रॅक्टिस तुम्हाला या प्रॅक्टिसबद्दल थोडं सांगाल का प्लीज? म्हणजे 2 वेगवेगळ्या जगातली पण ह्याचा कॅरेक्टर्स घेऊन थेट त्यांना एकत्र संबंध करायचं. याचा थेट संबंध विश्वनिर्मितीशी नाहीये.
अच्छा. कारण आय एम नॉट अ फॅन ऑफ सच एक्सरसाइजेस त्रिविक्रम, फ्रँकली. ती कॅरेक्टर्स आणि ते जग हे एकजीव असतात, त्या गोष्टीशी एकरूप असतात सगळे. असं हे कॅरेक्टर तिथे टाकलं, ते कॅरेक्टर इथे आणलं, देन द वर्ल्ड विल चेंज, ओके. देन एव्हरीथिंग विल चेंज. अच्छा. प्रयोग म्हणून ठीक आहे, एक्सरसाइज म्हणून ठीक आहे, हा हा हा. पण बियॉन्ड दॅट मला माहिती नाही की हाऊ मच इट हेल्प्स. आणि एस्पेशली कारण आपण विश्वनिर्मितीवर बोलतोय, सिनेमातल्या विश्वनिर्मितीवर बोलतोय, मला असं वाटतं की असं वेगळं करताच येत नाही. म्हणजे तू कॅरेक्टर इकडनं काढणार कसं आणि तिथे टाकणार कसं, ओके. हे कॅरेक्टर त्या जगाचा भाग असतं. हम्म. आणि ते कॅरेक्टर इथून काढून तिथे टाकलं, इथलं तिथे टाकलं, असं होत नाही ते. म्हणजे आय डोंट नो, मी मी अशा गोष्टी मी स्वतः केलेल्या नाहीयेत, किंवा अच्छा. मला आय एम नॉट अ फॅन ऑफ सच थिंग्स. कारण ओके. आपल्याला एखादी गोष्ट सुचते तेव्हा त्या ऍटलिस्ट माझी प्रोसेस अशी आहे की मला ते सुचताना ते जग आणि त्यातली कॅरेक्टर्स ही एकत्रपणेच सुचतात. अच्छा. असं नाही होत की या जगात मी हे कॅरेक्टर आणतो. ओके. सर, मग आपण जेव्हा ही विश्वनिर्मिती करत असतो, वर्ल्ड बिल्डिंग करत असतो, त्यात सगळ्यात पहिली स्टेप काय असते? म्हणजे कुठून सुरुवात करायची त्याची? अं, हे तू कुठल्या पर्स्पेक्टिव्हने विचारतोयस तेही ऍज अ महत्वाचं मी आहे. म्हणजे एका मी ऍज अ लेखकाला विचारतोयस की दिग्दर्शकाला विचारतोयस? हे मी एका लेखकाला विचारत आहे. ठीक आहे. मग तू जर रायटर आहेस आणि तू स्क्रीन प्ले लिहितोयस, तर हम्म. स्क्रीन प्ले लिहिण्याच्या आधीच्या आधी. ज्या प्रोसेस हा. त्या फार महत्वाच्या असतात. ओके. मला असं वाटतं की तुला कुठल्या जगात ती गोष्ट सेट करायची आहे, ओके. त्याचे एक आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. काही ते खूप फॉर्मल पद्धतीने करतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की एक पिच लिहिला, मग सिनॉप्सिस लिहिला, मग स्टोरी फॉर्म करायला सुरुवात केली. काही जण खूप ते स्क्रिबलिंगच्या पद्धतीने करतात, की नुसत्या नोट्स बनवून ठेवल्या की असं असेल, असं असेल, या गोष्टी असतील. त्यातही जर कंपॅरेटिव्हली इफ इट इज अ फिल्म सेट इन टुडेज टाइम आणि ती गोष्ट मुंबईतच घडते फॉर हा. एक्झाम्पल, आणि आत्ताच्या मुंबईत घडते, हम्म. तर तुला सेट ऑफ रूल्स माहिती असतात. देन यू डोंट नीड टू त्याच्यात खूप विचार करायला किंवा वेळ घालवावा लागत नाही. पण तू जर बाहुबली लिहितोस, हा हा. तर दॅट प्रोसेस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. की ओके. तू ज्या गोष्टी विश्व म्हणून तयार करतोयस, हम्म. सी कॅरेक्टरचे इमोशन्स बाहुबलीच्या काळापासून आजपर्यंत सिमिलरच आहे. सेम आहे. हो. आई मुलाचं नातं तसंच असतं, वडिलांचं मुलाचं, थोड्याफार फरकांनी त्याच्यात त्या गोष्टी मध्येच आपण गोष्टी घडत असतात. बरोबर. पण विश्व खूप बदलतं, अच्छा. आणि अकॉर्डिंगली त्या गोष्टींना कॅरेक्टर्स रिस्पॉन्ड करत असतात. ओके. ते जे विश्व आहे त्याला ते रिस्पॉन्ड करत असतात. हा बाहुबलीच्या काळात जर लॅपटॉप आणि मोबाईल असते, हा हा. तर बाहुबली वेगळा झाला असता, येस येस. है हा. ना? सो ती गोष्ट जेव्हा घडत असते, त्याचा जो कालखंड तू मनात ठरवलेला असतोस, हम्म. त्याच्याशी ते एकरूप ठरवाव्या लागतात गोष्टी. अच्छा. त्याच्याशी संलग्न असाव्या लागतात त्या गोष्टी. ओके. आणि ते तू लिहिता सी, याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. त्यामुळे मी असं नाही म्हणू शकत की हे असं करायला हवं किंवा अमुक करायला हवं किंवा ही एक पद्धत आहे, असं नाहीये. अच्छा. जसं फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिझाईन आहे, आणि तुझ्या मनात आहे की बाहुबली माझ्या मनामध्ये 15व्या शतकात 16व्या शतकात घडतंय कधीतरी. आता ते जर तेव्हा घडतंय, तर तेव्हा कुठले धातू वापरले जात होते, ओके. हा. तेव्हा पोशाख कुठल्या प्रकारचे होते, तेव्हाचं राजकारण काय प्रकारचं होतं तेव्हा, आणि ह्याचे आपल्याला रेफरन्सेस मिळतात. हा हा. म्हणजे जरी तू तुझं जग निर्माण करत असलास, तरी सुद्धा आपल्याला साधारणपणे माहितीये की कुठल्या तरी दरबारात नवरत्न होती, कुठेतरी अष्टप्रधान मंडळ होतं. सो एक 8-9 लोक असू शकतात. त्या पद्धतीने आपण ते बिल्ड करत जातो.
ओके. मोस्ट डिफिकल्ट लाईक यू सेड इज समथिंग लाईक हॅरी पॉटर. आणि त्याचं विश्व सिनेमापुरतं निर्माण करत असताना नॉव्हेल बिकम्स युअर रेफरन्स पॉइंट. अच्छा. पण म्हणून मी म्हणतोय की नॉव्हेल हा तुझा फक्त रेफरन्स पॉइंट असतो आणि त्याच्यात एक जग निर्माण केलेलं असतं आणि तू ते घेतोस आणि त्यातून मग तू तुझी ऍज पर द डायरेक्टर्स विजन ही हॅज टू देन ब्रिंग द ओके. टीम टुगेदर अँड बिल्ड द वर्ल्ड. ओके. आलं लक्षात. तर माझा पुढचा प्रश्न याच्याशीच निगडीत आहे, की आता बऱ्याचदा विश्वनिर्मिती म्हटली, की आता स्टार वॉर्स डोळ्यासमोर येतं आपल्या किंवा जुरासिक पार्क येतं. सो ह्याच्यातनं आता आजकाल असं झालंय, की एक नवीन टर्म आलेली आहे फिल्म मेकिंगच्या क्षेत्रात. हाय कॉन्सेप्ट. म्हणजे सध्या हाय कॉन्सेप्ट कंटेंट सगळ्यांना हवा असतो. ती काय खूप आधीपासून आहे, ती हा, काय पण फार नवीन नाही. सध्या इतके खूप प्रचलित झाली आहे ती. मला एकदम हाय कॉन्सेप्ट स्क्रिप्ट हवी असं प्रत्येक डिरेक्टर म्हणत असतो. सो या हाय कॉन्सेप्टच्या बंधात अडकताना आपण जी विश्वनिर्मिती करतो, सो ते अधिक इंटरेस्टिंग कसं बनवता येईल आपल्याला त्या गोष्टी, किंवा आपली जी कल्पना आहे तिला युनिक वेने मांडणं म्हणजे विश्वनिर्मितीचा पार्ट असतो का? हो, अर्थातच. युनिक वेने मांडणं म्हणजेच युनिक जग निर्माण करणं. तेच तर हा. दिग्दर्शकाचं मूळ काम आहे हा. हा. फिल्म बनवत असताना. पण तू जो हाय कॉन्सेप्टशी निगडीत प्रश्न विचारलास, मला असं वाटतं की वेदर इट इज अ हाय कॉन्सेप्ट ऑर नॉट, द प्रोसेस रिमेन्स द सेम. येस. काहीच त्यात बदलत नाही. आणि तू जे म्हणतोयस ते फार कमर्शियल सिनेमाच्या टर्मिनॉलॉजीज आहेत या, की हाय कॉन्सेप्ट देणं ओके. किंवा स्क्रिप्ट में के एंड में क्रिसेंडो कर देना वगैरे. हा. पण हा. त्याला काही असं काही त्याला अर्थ नाहीये. इट इज द सेम प्रोसेस वेदर इट इज अ व्हेरी रिअलिस्टिक फिल्म ऑर एनिथिंग. तिची प्रत्येक फिल्मला वेदर रिअलिस्टिक ऑर नॉट ऑर फॅन्टसी तुला तेवढ्या पुरतं एक विश्व बनवावंच लागतं. बरोबर. आणि त्या विश्वामध्ये कोण कॅरेक्टर्स असतील, काय लोकेशन्स असतील, त्या जगाच्या रंगसंगती कशा असतील, हे सगळं हा सगळा त्या एका मोठ्या प्रोसेसचा, वर्ल्ड बिल्डिंगच्या प्रोसेसचा भाग आहे. ओके. आणि तो खूप सब्जेक्टिव्ह आहे. हा. हा. अ, आणि म्हणूनच एकाच स्क्रिप्टवरती दोन वेगळ्या डिरेक्टर्सनी फिल्म बनवल्या तर त्या वेगळ्या बनतात. त्याचं विश्व वेगळं दिसेल. ते त्यासाठीच. अच्छा. आलं लक्षात. सर, आता आपला पुढचा प्रश्न मी विचारतो. विचार. विश्वनिर्मितीच्या स्केल्स कशा ठरवायच्या? स्केल्स आहे. म्हणजे आता कसं आहे, की आता मला एक एक जग क्रिएट करायचंय, एक सायफाय जग क्रिएट करायचंय. पण आता ह्याच्यात बरोबर. काय, आता मला आता मी फिल्म मेकरच्या दृष्टीने म्हणतो, म्हणजे फिल्म मेकिंगच्या दृष्टीने म्हणतोय, नॉट ॲज अ नॉव्हेल. मला एक फिल्म बनवायची आहे, सो त्याच्यात मला एक जग क्रिएट करायचं आहे. सो आता काय होतं ना, की मी बरंच काही काही लिहितो त्याच्यात, की मी माझ्या जगात उडणाऱ्या गाड्या असतील, तरंगणाऱ्या बिल्डिंग्स असतील, अंडर वॉटर बुलेट ट्रेन असेल, समुद्राच्या खालून जाणारे. पण मग ह्याच्यातनं सगळ्यात मोठा अडथळा येतो तो म्हणजे बजेटचा. हम्म. बऱ्याचदा आपलं बजेट अप्रूव्ह होत नाही, किंवा आपल्याला जे काही दाखवायचं असतं तर समोरून आपल्याला क्रॉस मिळतो की शक्य नाही. तर अशा वेळी एका स्क्रीन पे रायटर किंवा एका फिल्म रायटरने काय करावं, किंवा कसा याच्यातून तोडगा काढावा? तू परत रायटर म्हणतोयस. रायटरने काहीच तोडगा काढायचं. त्याने लिहायचंय. सॉरी. तो फिल्म मेकर विषयी म्हणतोस ना, की जो जो दिग्दर्शक आहे आणि त्याला जर या गोष्टी दाखवायच्या हम्म. आहेत. सी, पहिली गोष्ट, बजेट ही जरी एक प्रॅक्टिकल रियालिटी असली तरी ती कम्पॅरेटिव्हली दुय्यम आहे. ओके. सो जर हे करायचंय तर करायचंय. मग जर तुला उडणाऱ्या गाड्या हव्यात तर त्या हव्यात. ओके. आता ह्या कशा दाखवायच्या, कशा बनवायच्या, त्याची प्रोसेस काय असेल, त्याचे काय मार्ग निघू शकतात, हे सगळंच दिग्दर्शकाने त्याच्या टीम बरोबर ठरवायचं. ओके. सो मला असं वाटतं की ही जी थोडीशी आपण त्याला रडगाणच म्हणूया,
हा हा. ते आपल्याकडे जे चालतं बजेटचं, पण तू ऍक्च्युली बघशील तर मिन्नल मुरली नावाची फिल्म आहे. हो अ, हो. मल्याळम तू बघितली असशील. बघितली तो आहे. सो त्यांनी सुपर हिरो फिल्म बनवली आहे, खूप लिमिटेड बजेट. येस. तो मला वाटतं की द क्रिएटिव्ह आस्पेक्ट येतोच इथे या ठिकाणी, जिथे अगदीच तू म्हणशील हॅरी पॉटरचे जग, तर मग त्याला एक पर्टिक्युलर बजेट लागणारच. बरोबर. पण तरीही ती प्रोसेस उलटी नसते अरे, की आधी बजेट ठरलं आणि मग त्यात आपण बसवलं तर ते थोडेसे कॉम्प्रोमाइज त्यात होतातच. अच्छा. त्यापेक्षा हे मला नक्की हवंय, हे या सिनेमाची गरज आहे, खरंच आहे. ओके. तर हे खरं वाटेल, तर हे जेन्युइन वाटेल, तर हा अनुभव सुद्धा इमर्सिव्ह एक तयार होईल, एंगेजिंग तयार होईल व्हिज्युअल. आता तो इफेक्ट आणण्यासाठी तू काय काय करू शकतोस हम्म. याच्या खूप पॉसिबिलिटीज आपल्या समोर असतात अवेलेबल. आणि मला वाटतं ज्याच्या ज्याला अनुभव आहे आणि ज्याच्या बरोबर योग्य माणसांची टीम आहे, तो यातनं नक्कीच मार्ग काढू शकतो. ओके. अ, आपल्याकडे आणि आता तरी हा प्रश्न काही वर्षांपूर्वी जास्त व्हॅलिड होता. आता मला वाटतं त्रिविक्रम हा फार व्हॅलिड क्वेश्चन नाहीये, कारण व्हीएफएक्स आहे, सीजीआय टेक्नॉलॉजी आलेली आहे. अ, आणि आपल्याकडे आता ऍटलिस्ट मी जे बघतोय, भारतात सुद्धा व्हीएफएक्सचं काम खूप अप्रतिम दर्जाचं व्हायला लागलंय. मिनिएचर्स शूट करता येतात. त्याच्यामुळे आता ती बजेटची हम्म. एवढं ते नाही नाही, रणगाणं, इतकं नाही राहायचं. अनलेस इट इज रिअली समथिंग लाईक बाहुबली दॅट स्केल. आणि मग तरी या सगळ्यात सुद्धा भरपूर व्हीएफएक्सचा वापर केला ओके. गेला. आणि सी एव्हरीथिंग टुडे इज अचिवेबल हम्म. ड्यू टू टेक्नॉलॉजी. थोडी कॉस्ट आहे, पण तू लक्षात घे, जेव्हा तू या स्केलचा विचार करतोयस तेव्हा त्याला तशी कॉस्ट मिळणं अपेक्षितच असतं, नाहीतर इट इज बेटर टू वेट दॅन टू कॉम्प्रोमाइज. ओके. आलं लक्षात. आणि आपण मगाशी जे काही बोललो त्यात आपण महत्वाचा शब्दच मिस केला, त्रिविक्रम, विच इज मिझोसॅन. मिझोसॅन फ्रेंच टर्म आहे. आणि ऑफकोर्स तो खूप मोठा विषय आहे, त्याच्याविषयी खूप लोकांनी खूप काही बोललं गेलंय. पण मिझोसॅन इज एक्झॅक्टली द विश्वनिर्मिती म्हणण्यापेक्षा एक पर्टिक्युलर सीन शूट करत असताना किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिक्वेन्स कडे आपला जो बेसिकली सीन शूट करत असताना अवतीभोवतीचं भवताल हम्म. आणि ते कसं निर्माण करायचं, त्याची काय प्रोसेस असली पाहिजे, एटसेट्रा, हा त्याचा मोठा आणि महत्वाचा भाग आहे, ज्याला मेझोसॅन असं म्हणतात. आणि असे अनेक सीन्स उदाहरण म्हणून दिले जातात. यावर मी बोलण्यापेक्षा ऍक्च्युली एक्सपर्ट्स च ऐकलेलं जास्त अच्छा. अधिक चांगलं. पण जेव्हा आपण विश्वनिर्मितीविषयी बोलतो, जेव्हा ऍक्च्युली एक सीन आपण उभा करतो किंवा डिझाईन करतो, तेव्हा त्याचं अख्खं डिझाईन आणि त्याच्यातल्या बारीक सारीक एलिमेंट्स हे सगळं मिळून त्याला मिझोसॅन असं म्हणतात. आणि ते इट इज त्याची त्याच्या डेफिनेशन्स वरनं बरेच वाद एक्सपर्ट्स मध्ये पण आहेत. ओके. काहींसाठी ते सीमलेस ट्रान्झिशन आहे, काहींसाठी ते फ्रीडम ऑफ मुव्हिंग युअर कॅमेरा 360 डिग्रीज आहे, कारण ते अशा पद्धतीने क्रिएट केलेलं असतं की तू कॅमेरा कुठेही लाव, कसाही फिरवते, तेच जग अख्खं उभं केलेलं असतं. ओके. पण ते इतकं ढोबळ नाहीये, मला हा. कल्पना आहे त्याची. पण दिस इज अन इम्पॉर्टंट टर्म दॅट जे कोणी पॉडकास्ट आपलं पाहत असतील त्यांनी ते त्याविषयी आणखी वाचावं येस. आणि त्याचा अभ्यास करावा. आलं लक्षात. सर, मला विचारायचं आहे तुम्हाला की तुमच्या आवडत्या विश्वनिर्मित्या कुठल्या म्हणजे कुठल्या फिल्म्स आहेत ज्याच्यात तुम्हाला असं जाणवतं की निर्मित्या. नाही हे परफेक्ट आहे. अरे खूप आहे. म्हणजे मला इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये
गँग्स ऑफ वसेपूर हा हा. त्याचं एक उदाहरण म्हणतो. गँग्स मला ऑफ. फॅन्टसीमध्ये आपल्याकडे मिस्टर इंडिया आहे. अच्छा. अ, ज्याच्यात तू बघ खूप रिअल जग आहे आणि त्यात फॅन्टसी सुद्धा आहे. इट इज ओके. नॉट अन एंटायरली फॅन्टॅस्टिकल वर्ल्ड. ओके. पण त्याचे त्याचे नियम आहेत हा हा. की आणि ते खूप खूप परफेक्टली एक्झिक्युटेड आहे. ओके. की तो लाल लाल रंगातनच तो दिसेल करेक्ट. वगैरे. आणि ते करत असताना सी एकूण सिनेमाची विश्वनिर्मिती हा एक वेगळा भाग झाला, पण त्यातल्या कॅरेक्टर आणि तो ज्या जगाचा भाग आहे, तो त्या मुलांना घेऊन ज्या ठिकाणी राहतो, ते ते जग कसं उभं केलेलं आहे, प्रत्येक युनिट कसं निर्माण केलेलं आहे इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन, इन टर्म्स ऑफ कॅमेरा लँग्वेज, इन टर्म्स ऑफ कलर्स युज्ड, पॅलेट्स युज्ड, साऊंड्स युज्ड. मुलांना भूक लागलेली असते तेव्हा ते ज्या पद्धतीचे साऊंड्स यूज केलेले आहेत ते म्हण. हम्म. या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन ती विश्वनिर्मिती होते. पण बाकी हॉलिवूड कॉन्टेक्स्ट मध्ये तर खूप फिल्म्स आहेत. अच्छा. आणि त्याचं एक काय उदाहरण द्यायचं मी ऍक्च्युली मला कुरोसावाच्या फिल्म्स खूप आवडतात. हा हा. अकिरा कुरोसावाच्या. किरा. तर मला याजिम्बो नावाची फिल्म आहे त्याची. अच्छा. हा. रॉशोमान तर सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा सेव्हन सामुराईज जास्त फेमस आहे, पण याजिम्बो नावाची फिल्म आहे, योजिम्बो आय थिंक. ओके. तर ती इट्स वन फॅब्युलस फिल्म. ओके. म्हणजे त्याच्यात खूप कमर्शियल एलिमेंट्स आहेत, पण ते द वे इट इज डन. आणि तू म्हणतोयस विश्वनिर्मिती, तर त्याच्यामध्ये ते विश्व इतकं हळूहळू रिव्हील होत जातं जिकडे ओके. तो प्रोटॅगनिस्ट पोहोचतो. आणि मला त्यातला सगळ्यात आवडलेला भाग हा आहे की फिअर ज्या पद्धतीने इंट्रोड्यूस केलंय त्या सिनेमामध्ये, तो बघण्याचा विषय आहे ऍक्च्युली. की एखादी जागा आहे ती खूप डेंजरस आहे. हम्म. तिथे दोन गँग्स तयार झाले आहेत आणि त्यांचा एकमेकांबरोबर गँग वॉर काइंड ऑफ सिच्युएशन आहे. आणि कधी यांची माणसं मरतात, कधी त्यांची मरतात, सतत वाद आणि लढाया होत आहेत. तर हे दिसण्याआधी त्याच्याविषयीचं एक भय किंवा एक सेटअप तयार करणं, त्यासाठी त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या आउटस्टँडिंग आहेत. ओके. आलं लक्षात सर. सही. आय थिंक ही द फिल्म मास्टर. ही फिल्म मी नक्कीच बघेन. याचं अरे तुम्ही जे डेफिनेटली. सांगितले फिल्म्स ते सगळ्यांचे मी पोस्टर्स टाकेन आपल्या संभाषणाच्या मधात. सो आपले ऑडियन्स पण बघतील त्या फिल्म्स. आणि खूप इम्पॉर्टंट सांगितलं तुम्ही ज्या येस. प्रकारे तुम्ही डिस्क्रिप्शन केलंय ते. आता मला याच आपल्या मुद्द्यावरून पुढचा प्रश्न विचारायचा होता. तुम्ही एक खूप सुंदर नाव घेतलं, गँग्स ऑफ वसेपूर. हा. पण गँग्स ऑफ वसेपूर माझ्या माहितीप्रमाणे खरी घटना आहे ना. सो त्या खऱ्या घटनेवरून त्यांनी स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलंय की त्यांनी लिबर्टी वापरून त्याच्यात आपल्या ऍडिशनल घटना टाकून ती फिल्म तयार केली आहे. सी कुठचीही कितीही खरी गोष्ट असली हम्म. तरी त्याच्यात एकदा का सांगणारा आला मध्ये हम्म. की, आणि तो असलाच पाहिजे, तर त्याचं एक्सप्रेशन हे असतंच. ओके. आणि कुठली गोष्ट एक्सप्रेस करताना आपण रोशमान इज नॉट अ राईट एक्झाम्पल, पण तरी एखादी गोष्ट मी जेव्हा तू पाहतोस आणि हम्म. त्याचा अनुभव वेगळा असतो, आणि ती गोष्ट मी तुला येऊन नरेट करून सांगणं, त्याच्यात एक माझं एक्सप्रेशन असतंच. मी ते तुला कुठल्या अंगाने सांगतोय, कुठल्या तऱ्हेने सांगतोय, ह्याच्यावरती तुझा इम्पॅक्ट अवलंबून असतो. दुसरी गोष्ट, गँग्स ऑफ वसेपूर, ऍज फार एज आय नो, इट इज नॉट अ ट्रू स्टोरी एज सच. ओके. त्या बिहारमधल्या त्या पर्टिक्युलर जागेमध्ये त्या कोल माइन्सच्या आसपास ज्या घटना घडायच्या किंवा हम्म. घडल्या होत्या ऐकीव, त्याच्यावर बेस्ड
ते विश्व निर्माण केलेलं आहे. इट इज ओके. नॉट अ ट्रू स्टोरी एज सच. ओके. हा. तू ऍक्च्युली बघशील तर फिल्मच्या सुरुवातीला इफ आय एम नॉट रॉंग गॉडफादरला हे दिलेलं आहे की इट इज रादर द नॅरेटिव्ह इज लूजली बेस्ड ऑन गॉड. गॉडफादरचं नॅरेटिव्ह ओके. विच इज सेट इन दिस वर्ल्ड. अच्छा, आलं लक्षात. ही पण एक खूप महत्वाची म्हणजे थेअरी आहे की आपण जे जुन्या फिल्म्स आहेत जसं फॉर एक्झाम्पल गॉडफादर, आता गॉडफादर वरून हिंदीत पण खूप मूवीज बनलेल्या आहेत, तमिळमध्ये पण बनलेल्या आहेत. जशी नायकन ही गॉडफादर वरून इन्स्पायर स्टोरी आहे, कमल हसन सरांची. मणिरत्नम डिरेक्टर आहे त्याचे. त्याच्यानंतर सरकार पण गॉडफादर वरून आहे इन्स्पायर. आणि आता लेटेस्ट म्हणायचं गेलं तर अॅनिमल पण गॉडफादर वरूनच इन्स्पायर आहे. सो सो याबद्दल तुम्ही काय सांगाल की हे जे ॲनिमल काही गॉडफादर वरनं वगैरे इन्स्पायर नाही वाटत. मला तरी थोडे थोडे सीन्स बघताना वाटले, म्हणजे बहिणीचं त्याच्या जे होतं, किंवा तो त्याच्या ह्याला मारतो, जिजूला मारतो त्याच्या. सो काही असं काही काय जिजूला मारणाऱ्या खूप फिल्म असू शकतात. त्याचा लगेच गॉडफादरशी कसं संबंध? पण एकंदर जे त्याचं जे थीम होती ती जवळपास तशीच होती. सो मला हेच विचारायचं होतं की हे करणं कितपत योग्य असतं, म्हणजे ते आपल्या गोष्टीला किती काय म्हणतात त्याला, हेल्दी असतं, आपण जग निर्मिती करतो त्याला. कारण की नाही मला काहीतरी एखादी कळला नाही प्रश्न कॉन्सेप्ट, म्हणजे तुझा. मला असं विचारायचंय की आता गॉडफादरची जी कॉन्सेप्ट आहे, तर मला एखादी थीम सुचली आहे किंवा मला एखादी गोष्ट सुचली आहे, पण मी आता काय करतो की मला त्या जगाची काही गोष्ट सुचत नाहीये. की समजा मला असं असं एक जग सुचलेलं आहे, पण नुसतं जग सुचून काही उपयोग नाही ना, त्या जगाची एक गोष्ट पण असायला पाहिजे ना, कॅरेक्टर्स असायला पाहिजे. सो पण आता हे तू डिफरन्शिएट कसं करतोस मला ते कळत नाही. म्हणजे मला जग सुचलं पण गोष्ट सुचली नाही असं कसं होतं? मला 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 ही प्रोसेस माहित नाही कारण माझ्या बाबतीत नाही, नाही मी मी आय एम सांगतो. कम्प्लिटली. माझा माझा प्रश्न सांगतो, मला काय विचारायचं आहे. मला असं विचारायचं आहे की मी समजा व्हिज्युअलाइज केलं की असं माझं एक जग आहे जिथे श्वास घेतल्यावर माणसं अदृश्य होतात. म्हणजे श्वासोच्छ्वास करतो ना आपण, तर श्वास घेतोय तसा अदृश्य झाला, श्वास सोडतोय तसा तो दृश्य झाला. फॉर एक्झाम्पल सांगतोय, असं एक माझं इमॅजिनेटिव्ह जग आहे आणि या जगाचे काही रूल्स आहेत. पण हे आता हे जग झालं, हे रूल्स झाले. पण नुसतंच इतकं बनवून आपण थांबत नाही ना, त्याच्यात नाही ना रे गोष्ट पण गोष्ट घडावी लागते त्याच्यात, तर ते बघताना नाही मजा पण येणार. तुला तू आत्ता अजून जग कुठे झालं त्याने? तू मला एक रूल सांगितलास नाही नाही, मी एक्झाम्पल त्या सांगतो जगाचा. की ह्याचे पण बरेचसे या. नाही पण हे नाही नाही व्हॉट इज हॅपनिंग हिअर त्रिविक्रम इज तू जी गोष्ट म्हणतोयस ती मी श्वास घेतला मी गायब झालो मी हम्म, उच्छ्वास केला आणि मी दिसायला लागलो. हा. पण ह्याने जग कुठे निर्माण झालं? नाही नाही, हा ही तर त्याच्यामध्ये. एक कॉन्सेप्ट सुचली तुला. हा. यू विल नाव हॅव टू बिल्ड ऑन युअर कॉन्सेप्ट. यू विल हॅव टू नाव हॅव कॅरेक्टर्स की असं कुठल्या जगात घडतं मग तिथे सगळ्यांच्याच बाबतीत हे घडतं का एका माणसाच्या बाबतीत घडतंय? मग एका ओके. माणसाच्या बाबतीत घडत असेल तर ते या गोष्टीची त्याला कधी जाणीव होते ओके. आणि मग जाणीव झाल्यावर तो त्याचं काय करतो? तो जास्त वेळ श्वास रोखून धरायला शिकतो का म्हणजे ज्यामुळे तो हा. दिसणार नाही इत्यादी इत्यादी. ते तुला मग ती एक तू असं म्हणशील की हे झालं एवढं एक जग झालं आता मी काय करू? हा. तर दॅट इज नॉट द प्रोसेस. इट इज जस्ट अ बिगिनिंग ऑफ द प्रोसेस. तू जे म्हणतोयस दॅट इज जस्ट अ थॉट. इट्स हा. नॉट अ वर्ल्ड येट. नाही नाही, वर्ल्ड तर आणि नाही, मी तू माझं. म्हणतोयस तसं होत नाही अरे. तू आत्ता म्हणतोयस तसं होत नाही की असं वर्ल्ड मी बिल्ड करत गेलो पण त्याच्यात गोष्टच नाहीये. हा. माझ्या तरी बाबतीत आणि माझा जेवढा अनुभव आहे त्याच्यात ते विश्व आणि त्यातली पात्र किंवा कथानक हे एकत्र प्रोग्रेस होतात. ओके. म्हणजे हा. विश्व निर्माण झालं आता गोष्टीचं काय करू असं माझ्या तरी बाबतीत होत नाही. आणि झालं तर फार तर झालं तर उलट होतं. ओके. मला आधी कॅरेक्टर सुचतं
हा त्याची काय वॉन्ट आहे, नीड आहे, त्याच्या काय डिमांड्स आहेत, हा हा या गोष्टी मला आधी सुचतात आणि मग मी ठरवतो की हे आपण ओके हे हा कॅरेक्टर आत्ता 2024 मध्ये न ठेवता समजा 1990 ओके च्या दशकात तिथे कधीतरी त्या आसपास सेट करावं का. जसं फॉर एक्झाम्पल सांगतो, एखादी गोष्ट मला गोष्ट म्हणून आधी सुचते किंवा कॅरेक्टर मला आधी सुचतं, त्याच्याशी निगडीत गोष्ट बिल्ड व्हायला लागते हा आणि हा मग तू जे म्हणतोयस विश्व ते आणि त्याला मी विश्व निर्मिती सुद्धा म्हणतो ऍक्च्युली. ते निर्णय फक्त असे होतात की अरे यार मोबाईल फोन्स आहेत, मग माझी ही गोष्टच फसते हम्म फॉर एक्झाम्पल. मग मी काय करू. मग मला असं वाटतं की बाकी गोष्ट व्यवस्थित आहे किंवा बाकी मला जे म्हणायचंय ते मला म्हणता येत आहे. मग मोबाईल नसलेल्या काळात जर मी ती गोष्ट नेली म्हणजे 1990 मध्ये किंवा 95 साली दिली जेव्हा मोबाईल्स नव्हते, तर मग बाकी माझी गोष्ट तशीच राहते, इंटॅक्ट राहते. तर मग शुड आय टेक इट टू 1995 इन्स्टेड ऑफ 2024. ओके तर अं, तर तसा एखादा कॉल घेणं इज डिफरंट. पण त्याने काय विश्वनिर्मिती तू म्हणतोस ना, तो खूप मोठा हो विषय आहे. इट विषय इज नॉट जस्ट मला एक रूल सुचला किंवा मला एक गोष्ट सुचली, जसं तू ते श्वास घेण्याविषयी किंवा हा ह्याच्याविषयी म्हणालास. दॅट इज जस्ट हा, ते अ एक एक्झाम्पलच होतं त्याचाच वेग आयडिया, एक्झाम्पल बट होता दॅट इज नॉट स्टील अ वर्ल्ड. हा हा येस तू म्हणतोस अख्खं वर्ल्ड उभं राहिलं, हा पण मला कॅरेक्टर्सच नाही माहिती, मला स्टोरीज नाही हा माहिती, हा हा असं हा नाही होत. येस येस हा, असं मला तरी माहित नाही की असं अशी एखाद्याची प्रोसेस असू शकते. मी ओके नाकारत नाही. हा पण मी ऍटलिस्ट जेवढ्यांशी बोललोय, मला असं कोणी सांगितलं नाहीये की अरे अख्खं वर्ल्ड तयार आहे, हम्म म्हणजे अख्खं बाहुबलीचं विश्व तयार आहे. हम्म पण बाहुबली, अमरेंद्र बाहुबली वगैरे हे माणसंच नाहीये आणि नुसतं एक अच्छा जग तयार आहे, ज्याच्यात एक महाल आहे, एक गाव आहे, हा हा लोक हा आहे. असं कसं तयार होईल. तू गोष्टी ओके सकटच विश्व तयार व्हायला. पण हा मला आता याच्यावर बोलायचंच आहे की आता समजा महाभारताचा काळ आहे. आता हा. आपण महाभारतातली जी सगळी किंवा रामायणाचा काळ आहे. रामायणातलं हा. सगळ्यात मेन कॅरेक्टर कोण? प्रभू श्री रामचंद्र. ते त्या जगातला सगळ्यात मुख्य भाग आहे ते आणि त्यांच्या आजूबाजूची जितकी माणसं आहेत ती. आता आपण काय करू? अयोध्येमध्ये अयोध्यामधला एखादा गरीब शेतकरी आहे किंवा अयोध्यामधला एखादा काय म्हणतात त्याला एक माणूस आहे जो तिथे राहतो, जॉब करतो, नाही, शेतकरी आहे, ठीक आहे ना. शेतकरी आहे. तर त्याची एक वेगळी गोष्ट त्या रामायणातल्या काळातली होऊ शकते असं मला विचारायचं होतं. म्हणजे जग कुठलं अगदीच आहे होऊ तर शकते. रामायणातलं, पण कॅरेक्टर कोण अगदीच आहे होऊ तर शकते. प्रभू श्रीरामचंद्र नाहीये, वेगळा हं. माणूस एक आहे तो पण त्या काळातला आहे. सो हे मला बरोबर. म्हणायचं की जग तर आपल्याकडे तयार आहे, पण गोष्ट वेगळी आहे आपल्याकडे. हो, पण तुला लक्षात येत नाहीये. तू जे जग म्हणतोयस ते रामायण हे जग नाहीये. त्या शेतकऱ्याचं जग तयार करावं लागेल ना तुला. ओके रामायण हे काय जग झालं का? म्हणजे ते तू प्रभू रामचंद्रांची गोष्ट सांगत असशील, हम्म. रावणाची गोष्ट सांगत असशील. हा तर रावणाची गोष्ट सांगत असशील तर रावणाचं विश्व उभं राहावं लागतं ना. ओके तुला शेतकऱ्याचं विश्व उभं करावं लागेल, त्याच्यात तू काय वेगळं करणार? तेव्हा सुद्धा तो नांगरतच होता आणि बियाच पेरत होता ना. अच्छा तो मला म्हणायचं हे की तुला त्या शेतकऱ्याचं विश्व उभं करावं लागतं. ओके त्याच्या पर्स्पेक्टिव्ह प्रोटॅगनिस्टच्या पर्स्पेक्टिव्हने ही करावं लागतं. अच्छा त्यात सी तुला जर त्याची गोष्ट सांगायची आहे, हा तर थोडक्यात तो तर महालात जाऊ शकत नाही. नाही ही इज नॉट अलाउड टू एंटर. किंवा तो एकदा गेला असं आपण म्हणू. तर तो एकदाच जाणार आहे ना. मग तुला तो महाल बाहेरनं पाहायचा आहे, आतून पाहायचा आहे, त्यातून तुला काय दाखवायचंय, इंटेन्शन काय आहे, की हेच इंटेन्शन आहे का की त्याच्या नजरेतनं तुला आतला महाल पाहायचा आहे, ओके का तुला तो तो शेती करतो कुठेतरी अयोध्येतल्या एका आउटस्कर्ट्स ऑफ अयोध्या आणि तिथे शेती करता करता त्याला लांब नेहमी तो महाल दिसतो, असं काही तुला म्हणायचंय का? तर त्या अनुषंगाने ती विश्वनिर्मिती होती. ओके ती विश्वनिर्मिती वी हॅव टू
एक्सेप्ट अ फॅक्ट दॅट सिनेमा पुरतीच ती विश्वनिर्मिती असते. अच्छा. त्याच्यानंतर त्याच्यात कोणी राहत नसतं जाऊन ना सेटमध्ये. ओके. सो ते फॉर द सेक ऑफ सिनेमा आणि फॉर द सेक ऑफ त्यातली पात्र आणि दिग्दर्शकाचा एकूण विजन आणि पर्स्पेक्टिव्ह की ओके. त्याला काय दाखवायचं किंवा त्याला काय म्हणायचं, व्हॉट इज हिज एक्सप्रेशन ऑफ इट, त्या अनुषंगाने ती विश्वनिर्मिती होते आणि ती तेवढ्या पुरतीच होते. तेवढ्या आलं लक्षात. त्याचं एक लिमिटेशन असतं, पण ते खूप इंटरेस्टिंग असतं एक प्रकारे. त्याला काहीच लिमिटेशन म्हणजे म्हणूनच मी तुला म्हणतोय की हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. गुंतलेलं आहे. त्या स्क्रीन प्ले मध्ये समज 100 सीन्स आहेत, हम्म. तर असं नाही होत ना की तू असं उदाहरणार्थ ओके, बाहुबली करत असताना समज ते 100 सीन्स आहे, तर त्या सीन्स मध्ये जे दिसणार आहे, जे कॅप्चर होणार आहे, त्या गोष्टी अशा पद्धतीने बनवल्या गेल्या, त्यातले कपडे अशा पद्धतीने डिझाईन केले गेले, त्यांचे केस अशा पद्धतीने किंवा ते कसे दिसतील, त्यांची कॅरेक्टर्स, कॉस्ट्युम्स, त्यांची चिलखत कसं असेल, त्यांची अवजारं कशी असतील, हे सगळं डिझाईन केलं गेलं त्या अनुषंगाने, पण फक्त त्या सीन्सना अनुसरून. ओके. आलं तुझ्या लक्षात? लाईक फॉर एक्झाम्पल तुला आता ताजं उदाहरण द्यायचं झालं तर महाराजा नावाची साऊथची फिल्म नाही म्हणत आहे मी. अच्छा. हा, आमिर खान. साऊथची नाही म्हणत आहे, हा, आमिर खानच्या जुनैद खानची. मूवीची ती तू, हा जुनैद खानची, तर त्याच्यात तू जर पाहिलंस तर 1890 सालचं काहीतरी मुंबई उभं करायचं होतं, हो बरोबर? हो. पण त्यांनी अख्खं मुंबई नसतं उभं केलेलं ना, त्यांनी फक्त अच्छा. एक छोटा भाग उभा केलेला असतो, ओके. जो त्या काळच्या मुंबई सारखा दिसतो. ओके. आलं आणि लक्षात. त्याच्यात त्या गोष्टीच त्या काळासारख्या उभ्या केलेल्या असतात, ज्या तुझ्या चित्रीकरणाचा भाग होणार. ओके. आलं लक्षात. तू अख्खी मुंबई नाही ना उभी करत ना. नाही नाही नाही. आणि मग त्यात लोक वावरत जगत नसतात ना. ओके. व्हॉट आय मीन इज इट आलं इज लक्षात. फॉर दॅट पर्ट. सी इट इज एव्हरीथिंग इज फॉर द इफेक्ट, ओके. इफेक्ट. आलं लक्षात. इव्हेंच्युअल इफेक्ट अँड इम्पॅक्ट. आलं लक्षात. सगळं त्यासाठी होत असतं. तुला त्याच्या मधल्या ज्या गॅप्स असतात त्या तू इमॅजिन करत असतोस. ओके. आणि ऍज ऑडियन्स तुला असं वाटत असतं की हा ओके, हा भाग मुंबईचा जर असा आहे तर त्या काळातली मुंबई ही अशी होती, आणि जेवढं मला दिसतंय ते जर असं असेल तर मग बाकीच्या काही गोष्टी अशा असतील, हे तू अच्छा. इमॅजिन करतोस. आलं तू लक्षात. त्या काळाचा भाग होतोस फॉर दॅट मोमेंट, त्या काळाचा आणि त्या विश्वासा. ओके. आलं लक्षात. नाही, हे खूप इम्पॉर्टंट सांगितलं तुम्ही. एक महत्वाची बाब आहे ही ऍक्च्युली. सर, मला आता पुढचा प्रश्न. हा सर, काय म्हणत नाही, होते? मी तेच म्हणतोय की महत्वाचा भाग म्हणजे दिस इज हाऊ इट इज बीन Yes. ऑलवेज. मी काय लक्षात घे, मी काही नवीन नाही सांगत आहे, मी फक्त माझ्या हा. जो आत्ता त्रोटक आहे अनुभव, त्यातून मी ज्या गोष्टी मला कळल्या आहेत त्या मी फक्त शेअर करतो. ओके. सर, महाराणी 3चा अनुभव कसा होता? अरे खूप मस्त, ऍज अ खूपच डिरेक्टर. मस्त. तू आता विश्वनिर्मितीवर आपण हा, बोलतोय म्हणून तुला म्हणून. सांगतो की अ, महाराणीच्या प्रत्येक सीझन मध्ये तो सुरू झाला 1996 पासून, ओके. मग आला 2000 पर्यंत सीझन 2, हा. आणि मी जो दिग्दर्शित केला सीझन 3, तो 2004 च्या आसपासचा काळ होता. तेव्हाची एकूण तेव्हाचं पॉलिटिक्स, तेव्हाची परिस्थिती वगैरे. तर अप्रतिम अनुभव होता. सगळे, आणि तो जास्त चॅलेंजिंग का मला असं वाटतं, कारण त्याच्यामध्ये प्रोग्रेशन ऑफ टाइम होतं. पहिला सीझन झालेला होता, दुसरा झालेला होता, तिसरा करायचा होता, आणि त्याच्यात हळूहळू काळ 96, 2000, 2004 अशा पद्धतीने तर त्या काळाला अनुसरून सगळी अख्खं जे डिझाईन होतं ते करायचं होतं. ओके. आणि पण बेसिकली तुझ्याकडे जर टीम खूप चांगली असेल
तर या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी येस. सहज साध्य करता येतात. मी अ, आलं लक्षात. तर आता तुला त्याच्यात थोडक्यात सांगतो जे आम्ही अचीव हा. बऱ्यापैकी केलं महाराणीमध्ये ते. मी आणि माझा डीओपी जो आहे अमुक देशपांडे, खूप हुशार येस सर. डीओपी आहे. तर त्याने एक इंटरेस्टिंग गोष्ट मांडली की आपल्याकडे सीझन 3 मध्ये आपोआप 2 वेगळी विश्व तयार झाली. अच्छा. सो जी 2 वेगळी विश्व एकाच मोठ्या विश्वाचा भाग आहे. हम्म. ती कोण? तर एक नवीन कुमार नावाचं कॅरेक्टर आहे जो अँटॅगॉनिस्ट आहे आणि राणी भारती आहे जी प्रोटॅगनिस्ट हा. आहे. आणि हे दोघं आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. ओके. तर ही 2 वेगळी विश्व तयार झाली. तर आपण या दोघांची विश्व वेगळ्या पद्धतीने ट्रीट करू ओके. हा. आणि मग त्याच्यात रंगसंगती, त्याच्यात लाईट कुठच्या प्रकारचा, म्हणजे मी आता त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, पण एकाचं जग वॉर्म असेल, एकाचं जग कोल्डर विश्व असेल, कारण ती जेलमध्ये आहे, ती कन्फाइंड आहे, हा बाहेर आहे, जो अँटॅगनिस्ट आहे तो, आणि तो सध्या मुख्यमंत्री आहे. तर अशी 2 वेगळी विश्व आपण निर्माण करूया का? आणि मग ते अ, त्याचे वेगवेगळे रेफरन्सेस वगैरे पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हे खूप इंटरेस्टिंग काहीतरी एक इंटरेस्टिंग. नॅरेटिव्ह त्यातनं तयार करता येईल. ओके. जे गोष्टीला पूरक असेल. पण हे सगळे कॉल्स प्रिपरेशन स्टेजला घ्यावी लागतात. अच्छा. हा. हो. शूटिंग इज मिअरली एक्झिक्युशन. येस सर. तिथे खूप विचार करता येत नाही किंवा करायला वेळ मिळत नाही. मला असं वाटतं त्यामुळे ती प्री प्रोडक्शन स्टेज जी आहे ती सगळ्यात क्रुशियल आहे फॉर वर्ल्ड बिल्डिंग. येस सर. सो त्याच्यात सगळेजण आपल्याला खूप विचार करावा लागतो या गोष्टींचा प्री प्रोडक्शनच्या वेळेसच एक्झॅक्टली. आणि तेव्हाच तुला गोष्टी ठरवाव्या लागतात. ठरवाव्या लागतात. येस. ऐन वेळेवर ते चेंज नाही करता येत आपल्याला. म्हणजे हा, म्हणजे सी अनलेस तुला तिथे गेल्यावर कळलं की अरे हे भलतंच काहीतरी आपण केलेलं प्लॅनिंग आणि घडतंय त्यात खूपच तफावत आहे, हम्म. तर तुला काही हार्ड डिसिजन्स घ्यावे लागू शकतात येस. त्यावेळेला. येस. सर आपल्या खूप छान गप्पा झाल्या. विश्वनिर्मिती हा खरा खूप मोठा टॉपिक आहे. विश्व एवढाच मोठा टॉपिक आहे. पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सगळं समजावून सांगितलं आणि बेसिक जे आहे अगदी ते अगदी छान स्पष्टपणे डिटेलमध्ये अगदी तुम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल धन्यवाद. सर मला पुढचं विचारायचं होतं की तुमचं नेक्स्ट काय प्रोजेक्ट आहे किंवा तुम्ही कशावर आता काम करत आहात? मी आता लिहितोय भरपूर, बोथ कमिशन्ड म्हणजे दुसऱ्या कोणासाठी तरीही लिहितोय आणि स्वतःसाठीही लिहितोय. आणि काही प्रोजेक्ट्स विषयी बोलणी सुरू आहेत. अच्छा. बट कांट रिअली रिव्हील ऑर कांट से की हा. ही पर्टिक्युलर एक गोष्ट. नाही नाही, बरोबर आहे. आलं लक्षात सर. आणि तुमचं आता एक विचारायचं होतं की महाराणीचा पार्ट 4 येणार आहे का आता? दॅट इज अप टू सोनी आणि अप टू सुभाष सर जे क्रिएटर आहेत, तो त्यांचा कॉल असणार. ओके सर. सो ठीक आहे. yeah. चालेल. सर मी आता आपली मीटिंग संपवतो. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिली. तुम्ही आपल्या व्ह्युअर्सना काय सांगाल जाताना? थँक्यू त्रिविक्रम. मला पण गप्पा मारून खूप बरं वाटलं. सिनेमा विषयावर किंवा अ, या विषयांवर बोलायला, गप्पा मारायला खूप मजा येते. मला वाटत नाही की मला अजून ज्या गोष्टीवर आपण बोललो त्याचा पूर्ण आवाका मला स्वतःलाच कळलाय. हा हा. कारण तू म्हणालास तसं विश्वनिर्मिती खूप मोठा विषय आहे येस सर. आणि खूप पर्सनल आहे, सब्जेक्टिव्ह आहे, कॉम्प्लिकेटेड पण आहे आणि खरोखर इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स. येस. त्यामुळे आणि मी तुला म्हणून तू जेव्हा मला हे म्हणाला होतास की आपण यावर बोलू, तेव्हा मी म्हटलं की अरे मी का, किंवा माझी जी काही रिएक्शन होती, पण तरी माझ्या छोट्याशा अनुभवातनं मला जे काही जाणवलंय, कळलंय ते गप्पांच्या स्वरूपातनं लोकांपर्यंत पोहोचलं असेल तर आय एम रिअली हॅपी अबाउट इट.
बाकी लोकांना काय, मी काय सांगणार, सिनेमे भरपूर बघा, सिनेमे भरपूर करा. इट इज वन ऑफ द फायनेस्ट मीडियम्स ऑफ एक्सप्रेशन. आणि येस सर. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही जाताना आपल्या प्रेक्षकांना अपील त्रिवेणी. कराल का चॅनल बद्दल जरा? न्यूज टॅब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगाल का प्लीज? इट्स कॉल्ड न्यूज टॅब. म्यूज टॅब, MUSE म्यूज. न्यूज टॅब. हा, म्यूज टॅब. ओके. म्यूज म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण हे हो, करतो. ऑफकोर्स. आय नो. हा. आय नो. आय नो. आणि टॅब न्यूज म्हणजे टॅब ना. टेलिकास्ट अँड ब्रॉडकास्ट, म्हणून म्यूज टॅब. ओके, न्यूज टॅब. सो काय, शेअर, लाईक अँड सबस्क्राईब, राईट? हा. ओके. सो शेअर, लाईक अँड सबस्क्राईब न्यूज टॅब. तुम्ही जे कोणी पाहताय त्यांनी प्लीज शेअर करा मित्रांबरोबर. आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे फक्त आमचा हा गप्पांचा कार्यक्रम नाही, तर इतरही पुढे किंवा आधी झालेले जे कार्यक्रम आहेत तेही तुम्हाला पाहता येतील आणि त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. सो प्लीज डू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. आणि सर, आता आपण अजून एकदा पुढचा काही पॉडकास्ट करायचा का? म्हणजे माझ्याकडे अजून विषय आहेत, तर तुम्ही सहभागी व्हाल का परत? अरे, डेफिनेटली होईल. येस. डेफिनेटली मला आवडेल. पण आपण स्पेसिफिक विषयांवर आणि रायटिंग रिलेटेड असे खूप विषय आहेत ज्यांच्यावरती बोलता येऊ शकतं. पण मला असं वाटतं त्रिविक्रम, की देर आर सो मेनी पीपल आणि खूप दिग्गज आपल्याकडे आहेत. यू शुड टॅप ऑन टू देम. येस सर, नक्की. आणि रादर मला असं वाटतंय की मी काहीतरी बोलण्यापेक्षा मलाही तुझ्या पॉडकास्ट मधनं बरंच काही शिकायला मिळेल. जसं तू, इफ आय एम नॉट रॉंग, सुनील सुक्तनकर हा, सुनील सरांबरोबर सरांचं. पॉडकास्ट ऑलरेडी केलेस. म्हणजे ते स्वतः इन्स्टिट्यूट आहेत येस इन सर. देमसेल्फ. तर मी तर खूपच लहान आहे त्यांच्यासमोर. तर उलट अशांच्या पॉडकास्ट मधनं मला बरंच काही शिकायला मिळेल. नक्की सर, नक्की. बढिया, एनी टाइम. येस सर. थँक्यू सो मच सर. तुम्ही तुमचा वेळ इतका दिला आम्हाला आणि आपल्याशी इतक्या छान गप्पा केल्या. थँक यू, मोस्ट येस वेलकम. सर. थँक्यू सो मच.